चला तर मंडळी, आज थेट तुम्हाला मी माझ्या किचन गार्डनिंग मध्ये घेऊन आले, जिथं मी माझ्या स्वतःच्या हाताने लावलेल्या भाज्या कुठल्याही रासायनिक खतांचा वापर न करता उगवल्यात. अगदी ऑर्गॅनिक भाज्या आहेत. सहज न मिळणाऱ्या भाज्या मी लावलेल्या. तसंच केरलामध्ये कितीही गेलात, कुठेही फिरलात, शोपू अजिबातच भेटत नाही. पालक तर सहजच कुठेही भेटून जातो, पण शोपू मिळत नाही. आणि मला आणि फौजींना शोपू पालकची भाजी प्रचंड आवडते, ते गावाकडच्या पद्धतीने बनवलेली. म्हणूनच मी शोपू लावायचं ठरवलं आणि ती तयार देखील झाली. आज वेळ आली होती शोपू काढून तिची भाजी बनवायची. तुम्हाला तर माहितीये शोपू पालक किती पौष्टिक आणि गुणकारी आहे. म्हणूनच आज फ्रेश आणि ऑर्गॅनिक गावरान पद्धतीने बनवलेली शोपू पालकची भाजी आज तुमच्या सोबत शेअर करते. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी मिक्सर जार मध्ये 3 ते 4 हिरवी मिरची, 8-9 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि थोडी कोथिंबीर आणि थोडं पाणी टाकून छान जाडसर मी इथं वाटण तयार करून घेतलंय. आपल्याला वाटण अगदी जाडसर ठेवायचंय. त्यानंतर इथं मी सुरुवातीला दाखवली शोपू पालक छान स्वच्छ 2 ते 3 पाण्यात धुवून कट करून घेतलेली आहे. आता इथं मी गॅसवरती कढई ठेवून घेतली आहे. कढईमध्ये 3 ते 4 चमचा तेल टाकलंय. तेल गरम झालंय छान. त्यानंतर त्यात 1 चमचा राई, 1 चमचा जिरे छान तडतडलं. लगेच मी त्यात कढीपत्त्याचे पाने टाकले 5 ते 6 आणि वाटून घेतलेलं वाटण त्यात टाकून घेते. तर वाटण आपल्याला छान खमंग होईपर्यंत भाजायचंय. छान खमंग वास देखील येतोय आणि कडेने तेल सुटलेलं आहे वाटणाला. आता त्यात कट केलेलं शोपू पालक टाकून छान परतवून घ्यायचंय. 2 ते 3 मिनिटापर्यंत कंटिन्यू परतायचंय, जोपर्यंत शोपू पालक शिजून थोडा मऊ होत नाही किंवा कमी होत नाही. इथं बघू शकतात शोपू पालक छान मऊ झालेला आहे आणि कमी देखील झालाय आधीपेक्षा. पालकला आता छान पाणी सुटतंय. धुतलेली 2 चमचा तुरीची डाळ इथं मी टाकून घेते आणि छान परतवून घेते. तुम्ही इथं तुरीच्या डाळऐवजी दुसरी कुठलीही डाळ वापरली तरी चालेल किंवा नाही घातली किंवा तुमच्याकडे नसेल टाकत तर नाही टाकली तरी देखील चालेल. परतवून झालेलं आहे. झाकण झाकून 3 ते 4 मिनिटं असंच आपल्याला शिजू द्यायचंय. खानदेशात शोपू पालकची भाजीमध्ये तुरीची डाळ ही टाकलीच जाते. डाळ टाकल्यामुळे भाजी थोडी घट्ट देखील होते आणि चव देखील अप्रतिम होते. झाकण खोलून बघतोय, सर्व पाणी आटलेलं आहे भाजीमधलं आणि तेल देखील छान सुटलेलं आहे आणि भाजी देखील बऱ्यापैकी आता शिजून गेलेली आहे. आता त्यात मी चवीपुरतं मीठ टाकून घेते. त्यासोबत अर्धी चमची हळद घातली, 1 चमचा धना पावडर टाकलाय आणि 1 चमचा गरम मसाला. मसाल्यांचा मी इथं वापर केला नाही, अगदी मसाला देखील नावापुरता घातलाय. तुम्ही नाही जरी घातला तरी देखील चालेल. बिना मसाल्याची देखील भाजी चविष्ट आणि अप्रतिमच होते. मसाले घालून छान आपल्याला परतवून घ्यायचंय, एकजीव करून घ्यायचंय. त्यानंतर सुरुवातीला दाखवलेलं शेंगदाण्याचं मी इथं कूट करून घेतलेलं आहे आणि ते देखील टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्त कूटची भाजी किंवा जास्त घट्ट भाजी आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार वाढवून घेऊ शकतात. छान मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर कडकडीत गरम पाणी मी आता त्यात टाकून घेतलेलं आहे भाजीमध्ये आणि छान पुन्हा मिक्स करून घ्यायचंय. मिक्स करून भाजीला छान फुल गॅसवरती उकळी येऊ द्यायची आहे. इथं बघू शकता छान अशी खडखडून आता आपल्या भाजीला उकळी आलेली आहे. 1 ते 2 मिनिटं अशीच उकळून घ्यायची. त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला अशीच भाजी उकळू द्यायची, जोपर्यंत आपली डाळ छान शिजत नाही. इथं मी 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. भाजी आता चेक करून बघते. डाळ इथं हाताने दाबून बघते बोटांमध्ये, तर सहज एवढी दाबली जात नाही, म्हणजे आपली डाळ अजून थोडी कच्ची आहे. सुरुवातीपासून तर आतापर्यंत आपली भाजी शिजायला 9 ते 10 मिनिटं लागलेली आहेत. 2 ते 3 मिनिटांनंतर पुन्हा चेक करून बघते, तर डाळ कुठेही दिसत नाही. अगदी छान पद्धतीने शिजून भाजीमध्ये मिक्स झालेली आहे. तयार झाली आपली झणझणीत अशी गावरान पद्धतीने बनवलेली शोपू पालकची भाजी. मी तर आता मस्त ताव मारते, बाजरीची भाकरी चुरून त्यावरती गरमागरम शोपू पालकची भाजी. पटकन जा आणि तुम्ही देखील ट्राय करा. कशी झाली मला नक्कीच कमेंट मध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मस्त राहा आणि स्वस्त खा.